Thank you. And praise the Lord. Hallelujah. Hallelujah. We are blessed. आपण आशीर्वादित आहोत. Amen. Amen. Say I'm blessed. बोला मी आशीर्वादित आहे. You know, your body waits for these lovely words from you. आणि तुम्हापासून या सुंदरच्या शब्दांची तुमचं शरीर वाट पाहतं. Amen. आमेन. Because your body loves all good things. कारण तुमच्या शरीराला चांगल्या गोष्टींची आवड आहे. It is not used to this negative words. आणि त्याला नकारात्मक शब्दांची सवय नाही. Your body doesn't want to be sick. आणि तुमच्या शरीराला नकोय आजारी असावा. It wants to be healthy. त्याला नेहमी निरोगी असायला आवडतं. Amen. आमेन. To speak well about yourself. म्हणून स्वतःविषयी चांगलं बोला. Think good about yourself. स्वतःविषयी चांगला विचार करा. Whatever others think about you, आणि जे इतर तुमच्याविषयी विचार करतात does it matter? त्याची हरकत नाही. What you say and what you think about yourself matters. जे तुम्ही बोलता, तुम्ही विचार करता स्वतःविषयी ते महत्त्वाचे You आहे. are more closer to yourself than anyone else. इतरांपेक्षा तुम्ही स्वतःच्या जवळ आहात. Amen. Amen. And this is your body. आणि हे तुमचं शरीर आहे. You are responsible. तुम्ही जबाबदार आहात. Amen. आमेन. You love yourself. तुम्ही स्वतःवर प्रेम करता. God loves you. प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. And He wants that you love yourself too. आणि त्याला हवंय की तुम्ही देखील तुमच्यावर स्वतःवर प्रेम करावं. You read the Bible, it says that. तुम्ही बायबल वाचा, तिकडे लिहिलंय. Love others as you love yourself. आणि इतरांवर प्रीती करा जसं तुम्ही स्वतःवर करता. Doesn't it say that? असं म्हणतो ना. You know, if I wouldn't have said that, some would have said, oh, does that Bible say that way, that you have to love yourself? आणि जर मी असं म्हटलं नसतं, मग काही लोक म्हटले असं बायबल सांगतं का की स्वतःवर प्रेम करावं. We need to get the revelation from the Bible. आणि बायबलनं आपण प्रकटीकरण मिळवावं. Let's look to God. चला देवाकडे We पाहूया. are wonderful God, आणि आपला सुंदरसा प्रभू great आहे and almighty. आणि थोर आणि सर्व He is समर्थ our creator. तुमचं निर्माण करताय. None like Him. आणि त्यासारखं कोण नाही. He is our provider. तो आपला पुरवठा करणार He is आहे, our sustainer. राखण करताय He is the one who takes care of us. आणि आपली जो काळजी घेतो. He is our life. तो आपलं जीवन आहे We live because of Him. आणि आपण त्याच्यामुळे जगतो. We can't do anything without Him. त्याच्याशिवाय आपण काही करू शकत We नाही. need Him all our life, in this time and forever. आणि या वेळेत आणि कायमसाठी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये त्याची आपल्याला गरज आहे. So let us look to Him. चला त्याच्याकडे Thank you, पाहूया. Father. धन्यवाद पित्या. It's a great privilege and honor आणि हा मोठा मान आहे प्रभू because of Jesus येशूमुळे that we can address God the Creator as our Father. की आमच्या प्रभू निर्माण करताना आम्ही पिता म्हणून असं बोलू शकतो. Thank you, Father. धन्यवाद पित्या. What an honor for us. आणि आमच्यासाठी मोठा मान आहे We who are sinners, की आम्ही जे पापी आहेत but by grace, पण कृपेच्या you द्वारे showed mercy and grace and love, तू आमच्यावर कृपा, दया आणि प्रेम दाखवलं and you called us your own children. आणि तू आम्हाला तुझी स्वतःची लेकरं असं म्हणालास. Thank you, Father. धन्यवाद पित्या. Thank you, Lord Jesus. प्रभू येशू You धन्यवाद. made it possible. तू हे शक्य केलंस We will never forget you. आणि आम्ही तुला कधी विसरणार You are the नाही. most precious for us. तू आमच्यासाठी सर्वात मौल्यवान आहे. God was working in you, आणि- with you, through you, प्रभू तुझ्यामध्ये तुझ्याद्वारे कार्य करत होता to bring a savior for mankind. आणि मनुष्यासाठी एक तारणार आणण्यासाठी. And it was such a great sacrifice. आणि हा मोठा बलिदान होता. You suffered so much. तू आमच्यासाठी इतका त्रास सोसलास. Thank you, Holy Spirit. पवित्र आत्मा धन्यवाद. We are looking to you. आम्ही तुझ्याकडे पाहतो. You will teach us all things. तू मला सर्व गोष्टी शिकवशील. Father, I want to thank you for all those who have come पित्या सर्वांसाठी धन्यवाद जे and आले all those who are still coming. आणि जे अजून येत असतील. They want to be here to listen to you. आणि त्यांना इकडे तुझं पासून ऐकण्यासाठी यायचं आहे. Thank you, Father. धन्यवाद पित्या. I resist the devil. सैतानाचा प्रतिकार In Jesus' name. येशूच्या नावात. This day belongs to God. आणि हा दिवस प्रभूचा आहे. We take this day for God in Jesus' name. आणि हा दिवस आम्ही देवासाठी घेतो येशूच्या नावात. Amen. Say amen. बोला आमेन. Yeah. Kindly be seated. कृपया बस शकता. Praise the Lord. हालेलुया. You know, today's word is anything too hard for God? आणि आजचा संदेश आहे प्रभूसाठी काही कठीण आहे का? Hello. Get this word in your mind, आणि तुमच्या मनात हे स्पष्ट in घ्या. your soul. तुमच्या जीवामध्ये. This is very powerful. आणि हे सामर्थ्यशाली आहे. I don't know why God had to say that. मला माहित नाही प्रभूला असं का म्हणावं लागलं. Why he needed to say that. का त्याला असं बोलावं लागलं. But he says that. पण तो असं म्हणतो Is anything too hard for me? की माझ्यासाठी काही कठीण आहे का? It's really amazing आणि हे खरंच आश्चर्यदायक how आहे God himself, who is the creator, की प्रभू स्वतः निर्माण करता असो asked this question. हा प्रश्न विचारतो Why does he do that? की तो असं का करतोय. So that you believe and he can intervene in your life. जेणेकरून तुम्ही विश्वास धराल आणि तो तुमच्या जीवनामध्ये मध्यस्थी करेल. That you will not hinder him. की तुम्ही त्याला अडथळे आणणार नाही. He wants to come into your life. त्याला तुमच्या जीवनात यायचं आहे. He wants to bless your life. त्याला तुमच्या जीवनाला आशीर्वादित करायचं आहे. But he can't do unless you believe that for him all things are possible. की
तो मग जोपर्यंत तुम्ही विश्वास धरत नाही त्याच्यावर की त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत तोपर्यंत. Amen. आमेन. So you must establish this in your heart. आणि हे तुमच्या हृदयात स्थापित करा. The creator is asking his creation. आणि निर्माण करणारा निर्मितीला हा प्रश्न This विचारताय. question. हा प्रश्न विचारताय. That means he wants to do the impossible in your life. याचा अर्थ त्याला तुमच्या जीवनात अशक्य गोष्टी करायच्या आहेत. अगर तुम्हारे पास आगे कोई पूछता है मेरे लिए कुछ नामुमकिन है क्या, तो बोलता अरे बाप रे, इसका मतलब मेरे लिए सब कुछ करेगा ये. Is it dead? होय की नाही. That's the thought here. आणि हा विचार इकडे असा आहे. When, many of these natural things speak about heavenly things. आणि अनेक नैसर्गिक गोष्टी स्वर्गीय गोष्टींविषयी So, बोलतात. if someone is asking you, जर कोणीतरी विचारत आहे अरे मेरे लिए क्या मुमकिन नहीं है, बोलो सब कुछ मुमकिन है, इसका मतलब वो ये बता रहा है कि तुम्हारा क्या प्रॉब्लम है, बोलो मैं कर सकता हूं. Amen. आमेन. So that is what God is saying. आणि हेच प्रभू म्हणत आहे. Many have read this but they have never thought about this. अनेकांनी हे वाचलं पण याविषयी विचार Why केला is नसेल God asking this question? की हा प्रभू प्रश्न का विचारत आहे. When a natural man would have asked, जसं नैसर्गिक मनुष्याने विचारलं असतं you would have suddenly thought, अचानक त्याने विचार केला असता. ये मुझे मदद करना चाहता है. Isn't it? होय की नाही. मेरे लिए कुछ प्रॉब्लम नहीं है, मैं सब कुछ दे सकता हूं, ऐसा कोई व्यक्ति बोलता है, इसका मतलब तुम ये सोचने लगाता है अरे मुझे मदद करने के लिए बोल रहा है, ये मेरा मदद कर सकता है इसके लिए बोल रहा है. Amen. Amen. The same thought goes for God. आणि हाच विचार प्रभू कडे देखील येतो. When God is saying, जिकडे प्रभू म्हणत आहे is there anything too hard for me? की माझ्यासाठी काही कठीण आहे का. Why don't you ask me? का तुम्हाला विचारत नाही. Why do you think it is impossible? का असं विचार करतो हे When अशक्य it आहे. comes to me, everything is possible. आणि जस गोष्ट माझ्याकडे ते हे सर्व शक्य आहे. Amen. That Amen. is good news आणि ही चांगली बातमी आहे from God. देवापासून. Amen. Amen. So get this in your mind now. आणि तुमच्या मनात स्पष्ट I'm करा. giving you revelations. मी तुम्हाला प्रकटीकरण सांगत आहे. That means he wants, if you are thinking anything is not possible, now when you think that for God everything is possible, Just तुम्ही विचार he कर- will make it possible. जस तुम्ही विचारता की प्रभूसाठी हे शक्य नाही का, तो हे शक्य करून दाखवेल. Amen. आमेन. So never think ये हो सकता है क्या नहीं हो सकता. Don't think that way. असं विचार करू नका. मुझे आरोग्य मिलेगा या नहीं मिलेगा. Don't think that way. असं विचार करू नका. Whether my problem could be solved or not, don't think that way. माझी समस्या सोडून जाईल की नाही असं विचार करू नका. Amen. आमेन. So your thought should be, मग तुमचा विचार असा असावा, for God all things are possible. प्रभूसाठी सर्व शक्य Because he आहे. himself is saying, कारण तो स्वतः म्हणत he आहे. didn't have to say that, त्याला असं बोलायला लागलं नाही, but he's saying for your benefit. पण तो तुमच्या फायद्यासाठी म्हणत He's आहे. saying for your blessing, तुमच्या आशीर्वादांसाठी बोलत आहे. that you don't limit him. जेणेकरून तुम्ही त्याला मर्यादित करू नये. Amen. आमेन. Don't ever think ये हो सकता है क्या, मेरा इतना बड़ा प्रॉब्लम है कि शायद ही हो. Never have such thoughts. असा विचार कधीच आणू नका. Giving up thoughts, आणि सोडून देण्याचे विचार hopeless thoughts. आणि आशाहीन विचार Will it happen? घडेल की नाही, You should not have that thought at all. आणि असे विचार तुम्हामध्ये येऊच नाही. That's why God is saying like this to you. म्हणून प्रभू असं तुम्हाला म्हणत आहे. Amen. आमेन. When you have this hopeless thought, the devil will drive you more deeper and make you to commit suicide. आणि जर तुम्हामध्ये असे आशाहीन विचार असेल, सैतान तुम्हाला आणखी खोल जाऊन आत्महत्या करायला लावेल. I was telling my wife, माझ्या पत्नीला मी सांगत होतो, Holy Spirit has shown me many areas how the devil works. आणि पवित्र आत्म्याने अनेक भाग दाखवले सैतान कसं काम You करतो. just start off with doubt, आणि तुम्ही फक्त शंकेने सुरू करता, your unbelief, अविश्वासाने, any negative emotions. नकारात्मक भावना, The devil takes it further. आणि सैतान त्याला पुढे घेऊन जातो. When you start with faith, जसं तुम्ही विश्वासाने सुरू God will करता, take you further. प्रभू तुम्हाला पुढे घेऊन जाईल. You must know this. तुम्ही हे जाणून घ्या. When you start with unbelief जसं अविश्वासाने And सुरू doubt. करता, or शंकेने, negative emotions, नकारात्मक भावना, you give place to the devil. तुम्ही सैतानाला जागा वो देता. और आगे बढ़ाता है फिर, और बर्बादी की ओर लेकर जाता है वो. तो उसको चांस ही नहीं देने का हम लोग. Amen. Start with faith. विश्वासाने सुरू When करा. anything negative happens, जसं नकारात्मक गोष्टी घडतात, start believing. विश्वास धरायला सुरू Because करा. God himself has said, कारण प्रभू स्वतः बोलला. what do you think? तू काय विचार करतोयस, Is there anything too hard for me? की माझ्यासाठी काय कठीण आहे का, Why are you doubting? का शंका बाळगत आहेस, Why are you hopeless? का आशाहीन आहेस, Why are you discouraged? का निराश Why are आहेस, you sad? का तू दुःखी Why are आहेस, you grieving? का तू Why are you murmuring, complaining? का कुरकुर तक्रार करतायस. That's what God is saying. आणि हेच प्रभू म्हणत आहे. Amen. Amen. To lift you up, तुम्हाला उंच to करण्यासाठी, encourage you, तुमचा बोध not करण्यासाठी, to give up. तुम्हाला हार मानण्यासाठी नाही. Amen. आमेन. That you don't give up. जेणेकरून तुम्ही हार मानू नये. God the creator, he didn't need to say that. आणि प्रभू जो निर्माण करते त्याला हे बोलायची गरज नव्हती.
But he's telling for our benefit. पण आपल्या फायद्यासाठी म्हणत आहे. That means he wants to do something supernatural in your life. याचा अर्थ त्याला तुमच्या जीवनात काहीतरी अलौकिक Not करायचं आहे. natural, नैसर्गिक नाही, supernatural. अलौकिक. He wants to do something which is not possible, असं काहीतरी करायचं जे शक्यच नाहीये, which is impossible for man. जे मनुष्यासाठी अशक्य आहे, He wants to do that for you. त्याला तुमच्यासाठी ते करायचं आहे. Amen. आमेन. Look, this is good news. आणि ही चांगली बातमी पहा, जो किसी से भी नहीं हो सकता, तुमसे भी नहीं हो सकता है, वो प्रभु करना चाहता है. आमेन. That's why he's saying that way. म्हणून ते असं म्हणत आहे, That should lift you up. जेणेकरून तुम्ही उंच केले जावे. You know, when you take the word, go by revelation. आणि जर तुम्ही देवाचा शब्द घेऊन प्रकटीकरणाने जाता, If you don't get revelation, जर प्रकटीकरण मिळत the नाही, word of God cannot bless you. मग देवाचा शब्द तुम्हाला आशीर्वाद देऊ I have शकत नाही. seen this. मी हे पाहिलंय. You know, revelation comes from heaven. आणि प्रकटीकरण स्वर्गात नाही येतं. It's so important. आणि हे इतकं महत्वाचं आहे. He is the God of impossibilities. आणि सर्व अशक्य गोष्टींचा तो प्रभू आहे. While human beings are full of questions, आणि जिकडे मानव पूर्ण प्रश्नांनी भरलेले असतात, God has the answer for every question of आणि yours. प्रत्येक प्रश्नासाठी प्रभूकडे तुम्हासाठी उत्तर He आहे. is the solution, He is the answer. आणि तो उत्तर आहे सर्व गोष्टींसाठी. Amen. आमेन. God is never frustrated. आणि प्रभू काय असं वैतागलेला नाहीये tensed up. किंवा त्याला तो गोंधळलेला नाहीये, विचलित नाहीये. I was telling my wife, मी माझ्या पत्नीला God is सांगत never worried or tensed up. आणि प्रभूला कुठल्याही गोष्टींविषयी काळजी अरे नाहीये. बाप रे, अभी क्या करने का मालूम नहीं, अभी इतना सब ऐसा कभी नहीं होता है. आमेन. He is never worried. तो कधीच काळजीमध्ये नाहीये. We think that way. आपण असं विचार अभी करतो, प्रभु को भी सोचने लगा दिया मैंने. अभी प्रभु भी सोचता रहेगा क्या करना. ये तुम्हारा थॉट है, तुमको कौन बोले ये सब. He sees the end from the beginning. आणि तो शेवट सुरुवातीपासून पाहतो. He knows everything. त्याला सर्व माहित आहे. Amen. He's Amen. not disturbed. आणि तो काय He's विचलित not नाही, worried. तुला काय He's काळजी not नाही, tensed up. आणि त्याला कुठला तणाव When नाहीये. he tells you, do not worry at all. आणि जास्त म्हणतो मुळीच काळजी करू नकोस. Doesn't he say that in the Bible? तो बायबल मध्ये म्हणतो ना, Do not worry for anything. कुठल्याही गोष्टींविषयी काळजी करू So नकोस. does he worry? मग तो काळजी करतो काय? No. नाही. You know, on one occasion, आणि एका घटनेमध्ये God led Ezekiel to a valley filled with dry bones. आणि प्रभूने एझेकिएल या संदेशाला एका खोड्यामध्ये घेऊन गेला जिकडे सर्व वाळलेले हाडं होती. Only dry bones. आणि फक्त सुकलेले वाळलेले हाडं. So many. आणि अनेक होते. All were mixed here and there. आणि सर्व मिश्रित होते इकडे तिकडे पडलेले. Hand and legs and bones. Only bones, no flesh. आणि हात आणि पाय आणि फक्त हाडं होती, देह नव्हतं. Of a big army. आणि एक मोठं सैन्य. Only bones. आणि फक्त हाडं उरली होती. Then he asked Ezekiel, आणि मग एझेकिएलला त्यांनी प्रश्न विचारला, can these bones start living? आणि या हाडांमध्ये जीव येईल का, ते जगतील Can का, these bones become living people आणि हे हाड सजीव व्यक्ती होतील का again? पुन्हा. And Ezekiel did not know what to say. आणि एझेकिएलला माहित नव्हतं काय उत्तर द्यावं. Ezekiel said, oh Lord, you know everything. आणि एझेकिएल म्हणला, प्रभू तुलाच माहित आहे. God said, प्रभू म्हणला, speak. बोल. What I am saying, you speak to the dry bones. आणि जे मी म्हणत आहे त्या वाळलेल्या हाडांना तू बोल. And he spoke. आणि तो बोलला. And what happened? आणि मग काय घडलं. The bones started to search their own. आणि हाड आपापलं शरीर शोधू लागले. हैंड बोन बराबर और पैर का बोन को अटैच हो गया. सब इधर उधर धड़ाधड़ दैट नॉइज केम. They start to get attached themselves to one by one. आणि एक एक करून ते स्वतःशी जोडू लागले. At the word of Ezekiel. आणि एझेकिएलच्या शब्दाने. Because what the Lord told him, he told. कारण जे प्रभू त्याला बोलला तो बोलला. And the bones start to search their own. आणि हाड आपापली हाड शोधू लागले. And then skin came upon them. आणि मग त्याच्यावर कातडी आली. And the Lord said, आणि प्रभू बोलला, okay, they are not still alive. They are not alive. आणि ते अजून काय जिवंत Now नाहीये. they are bones, they are flesh. आता तिकडे देह आहे, हाड आहे. Now speak life. आता जीवन बोल. And when he spoke life, आणि जसं जीवन बोलला, the Bible said, आणि बायबल सांगतं, everyone became alive. प्रत्येक जण सजीव झाला. It was a big army. आणि एक मोठं सैन्य उभं झालं. Amen. आमेन. They became alive. आणि ते सजीव झाले.
God is a God of impossibilities. आणि प्रभू अशक्य गोष्टींचा प्रभू आहे. People mistake God for a creation. आणि लोकांना वाटतं प्रभू निर्मितीच आहे, That's why they make anything God. म्हणून ते कोणालाही देव बनवतात. Animals, trees, stone, anything God. जनावर, झाड, दगड सर्वांना प्रभू God म्हणतात. is the creator. आणि प्रभू निर्माण करताय. Amen. Amen. No one created him. कोणी त्याला निर्माण केलं नाही, He himself created himself. त्यांनी स्वतःला निर्माण केले. No one created him. कोणी त्याचं निर्माण केलं नाही, No one gave him life. कोणी त्याला जीवन He दिले is नाही. life. तोच जीवन आहे. Not he has life. त्याच्यात जीवन असं As if नाही someone has given him life. जसं काय त्याला कोणीतरी जीवन दिलंय. Amen. He is the creator तो निर्माण करताय of the seen and unseen. आणि दृश्य अदृश्य गोष्टींचा. He created all life forms. सर्व जीव त्यांनी निर्माण केलाय. Whether it's the bird creation or fish creation or animal creation, he created them all. किंवा झाड, वनस्पती, पाण्यातले किंवा जनावर काही असो त्यांनी निर्माण केलेत. Amen. आमेन. The devil is misguiding the people. आणि सैतान लोकांना फसवत आहे, चुकीचं मार्गदर्शन करत आहे. And they started to worship the creation and the creator. आणि निर्माण करण्यापेक्षा निर्मितीची उपासना ते करू लागले. He's our creator. आणि तो निर्माण करणार आपला आहे. Amen. आमेन. He created time for this earth. या पृथ्वीसाठी वेळेचं निर्माण त्यानेच In his केलं. homeland is no time. आणि त्याच्या घरामध्ये वेळेची In गरज नाही. heaven there is no time. स्वर्गामध्ये वेळ नाहीये Hello? There is no calendar. आणि तिकडे कुठलाही वेळापत्रक नाहीये. That's what Holy Spirit told me. म्हणून पवित्र आत्म्याने There is सांगितलं. no clock. आणि तिकडे घड्याळ नाहीये. There is no wristwatch. आणि तिकडे हातातलं घड्याळही नाहीये. God made all this प्रभूने या सर्व गोष्टी for निर्माण this केल्या earth. फक्त या पृथ्वीसाठी. Amen. आमेन. One more incident we see is about Sarah, आणि आणखी एक घटना आपण पाहतो सारा विषयी. Abraham's wife. आणि अब्रामाची पत्नी. She was barren for over 40 years. आणि 40 वर्षापासून ती वांझ होती. She never thought she could conceive. आणि तिला कधीच वाटलं नाही की तिला गर्भधारणा होईल. She conceived at the age of 90. आणि 90व्या वर्षी तिला गर्भधारणा झाली. And God asked her आणि प्रभूने तिला विचारलं. in Genesis 18:14, आणि उत्पत्ती 18:14 मध्ये when she was thinking, आणि जसं विचार करत होती, I am past the age of childbearing. आता माझं वय देखील उलटलंय, Now it's not possible. आता हे शक्य नाहीये. The Lord came and asked her, आणि प्रभूने येऊन तिला विचारलं is anything too hard for the Lord? की प्रभूसाठी काही कठीण आहे का? Look at this. पहा. See. If you give up believing, आणि जर तुम्ही विश्वास ठेवायचा बंद करा, नहीं कुछ नहीं हो सकता, तो प्रभु कर नहीं सकता है. You have to keep believing. तुम्हाला सतत विश्वास ठेवावा It लागेल is we who limit God. की आपणच देवाला मर्यादित करतो. The question the Lord has asked makes us look at him as limitless. आणि जो प्रश्न प्रभूने विचारलाय त्याच्याद्वारे आपण त्याच्याकडे अमर्यादित प्रभू That म्हणून you'll पाहावं, never stop believing even for the impossible. की जेणेकरून अशक्य गोष्टींवर विश्वास ठेवणे बंद करू नये. That's the way he wants you to look at him. आणि अशाच प्रकारे त्याला हवंय तुम्ही त्याच्याकडे पाहावं. Amen. Amen. Now change your mind. तुमचं मन आता बदला Look at this way. आणि असं बघा, This is the way God wants you to see him. अशा प्रकारे प्रभूला हवंय तुम्ही त्याच्याकडे पाहावं, That all things are possible for God. की प्रभूसाठी सर्व गोष्टी शक्य आहेत. Amen. Amen. That's a great blessing. आणि हा मोठा आशीर्वाद आहे. Then you will allow him to do the supernatural, मग तुम्ही त्याला अलौकिक गोष्ट करण्यापासून परवानगी द्याल. the impossible. अशक्य गोष्टी, Like in Sarah's case, जसं साराच्या बाबतीत at the age of 90, 90व्या वर्षी the Lord didn't want her to give up. प्रभूला हार मानायची नव्हती. What happens if you're 90? काय झालं जर तू 90 वर्षाची आहे? That's what God was saying. आणिच प्रभू म्हणताय, अभी क्या है प्रभु, अभी 90 वर्ष का हो गया मैं, अभी थोड़ी बुढ़ापे में. When it comes to God, God says, no, 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 no. जस गोष्ट प्रभूकडे ती प्रभू Keep नाही म्हणतो. believing. विश्वास ठेवत राहा, Don't give up. सोडून देऊ नकोस. That's why he asked her, म्हणून तो त्याला विचारतो, what do you think? तुला काय वाटतं Is anything too hard for me? की माझ्यासाठी काही कठीण आहे का? Are you limiting me? तू मला मर्यादित करतेस? Are you thinking like a natural person? नैसर्गिक मनुष्यासारखं विचार You're करतायस? thinking I'm a natural person? तुला असं वाटतं मी नैसर्गिक व्यक्ती आहे? That's the way we approach God. अशा प्रकारे आपण प्रभू पुढे जातो. The way human beings are limited
we make God limited. ज्या प्रकारे मनुष्य मर्यादित आहे, आपण प्रभूला देखील मर्यादित करतो. Amen. It is we who limit God. God has never limited himself. आपण प्रभूला मर्यादित करतो, प्रभूने स्वतःला कधीच मर्यादित केलं नाही. This is good news. आणि चांगली बातमी आहे. Amen. Amen. You can believe for anything. तुम्ही कशासाठीही विश्वास धरू शकता. Don't give up. हार मानू नका. People may say, ये तो मुश्किल केस, ये तो गॉन केस है. मैं प्रभु के लिए कौन सा भी गॉन केस नहीं है. Amen. Praise Amen. God. Hallelujah. It's never gone case. आणि कधीच प्रभूसाठी हार मानलेली गोष्ट That's why नाहीये. he said this. म्हणून तो असं इकडे म्हणतो That you must believe. की तुम्ही विश्वास धरावा. Even when it is impossible. जरी अशक्य And you असेल are about to give up. आणि तुम्ही हार And मानायच्या then the devil comes. आणि मग सैतान And येतो, frustrates you मग more. आणखी गोंधळात पडतो. Telling you, नहीं हो सकता है. छोड़ दो अभी. नहीं तो मर जाओ. कुछ. You give him place. मग तुम्ही त्याला जागा देता. That's what the Lord is telling before that. म्हणून त्याच्या आधीच प्रभू म्हणत आहे, Wait. Don't give up. सोडू नकोस, हार मानू नकोस. Don't give up. हार मानू Because नकोस. when you give up, the devil will take over. कारण जेव्हा हार मानशील सैतान ताबा घेईल. Keep believing. विश्वास ठेवत राहा. I'm able to do. मी करण्यास समर्थ आहे. Amen. Amen. Even the supernatural. अलौकिक गोष्टी Even करण्यास the समर्थ, impossible. अशक्य गोष्टी करण्यास I'm able to do. आणि मी हे करू But शकतो. keep believing. पण विश्वास ठेवत Don't राहा wander there. Don't wander there. आणि तिकडे जाऊ नकोस. Don't go there. तिकडे जाऊ नकोस. Amen. आमेन. Remain here. इकडेच राहा. Keep believing. विश्वास ठेवत राहा. आज नहीं तो कल मगर होकर ही रहेगा. आमेन. तुम्हारा विश्वास रहने दो कायम. कोई भी चीज इम्पॉसिबल नहीं है. Don't go that side. त्या बाजूला जाऊ नकोस. Amen. आमेन. What a blessing. किती मोठा आशीर्वाद आहे पहा. What a blessing. किती मोठा To आशीर्वाद. believe. विश्वास ठेवणं. That's why hope comes from God. म्हणून आशा देवापासून And येते. this verse Holy Spirit gave me is so powerful. आणि हे वचन जे पवित्र आत्म्याने दिलं इतकं It सामर्थ्यशाली आहे. really frees us. ते खरंच आपल्याला मोकळं करतं, It makes us so happy. आपल्याला आनंदी करतं. Amen. आमेन. पूरा जग भी बोला नहीं हो सकता मगर प्रभु से हो सकता है. आमेन. Amen. I'll keep on believing. मी विश्वास I'll ठेवतो. not give up. मी काय हार मानणार नाही. Amen. आज नहीं तो कल मिलेगा ही, करेगा ही. आमेन. I'll keep my faith open. मी माझा विश्वास I उघडा will not ठेवेन. limit him. मी त्याला I'll मर्यादित keep करणार him नाही. unlimited. मी त्याला I'll अमर्यादित keep him ठेवेन. as he is. मी जसा तो आहे तसंच As ठेवीन. the God of impossibilities. आणि जसा प्रभू अशक्य करणारा परमेश्वर, That's the way God wants to see you to see him. अशा प्रकारे प्रभूला हवं तुम्ही त्याच्याकडे पाहावं. Amen. आमेन. Build up your faith. तुमचा विश्वास बांधा. You need God. तुम्हाला प्रभूची You गरज आहे. need God. तुम्हाला प्रभूची गरज आहे. Don't become so busy आणि इतका व्यस्त that होऊ you don't नका have time for the church. की मंडळीसाठी वेळ Don't नसेल, have time to serve God. प्रभूची सेवा करण्यासाठी वेळ नसेल. Don't make anything priority. आणि इतर कुठल्याही गोष्टीला प्राधान्य करू नका. No. Give him the highest place. त्याला उच्च स्थान द्या. Amen. आमेन. So Sarah was barren. मग सारा वांस होती She never thought she could conceive at 90. आणि तिला कधीच वाटलं नाही की 90व्या वर्षी ती गर्भधारण And तिला होईल. she was started to live a life giving up. No. आणि तिने हार मानलेलं जीवन जगू अभी लागली. नहीं हो सकता है. तुम कौन सा भी डॉक्टर को पूछो, मेडिकल लोगों को पूछो, किसको भी पूछो, उन लोग बोलेंगे नहीं हो सकता है. But the Lord came and said, पण प्रभू येऊन बोलला is anything too hard for me? की माझ्यासाठी काय शक्य आहे का. And the Lord lifted up her up in that faith आणि प्रभूने तिला त्या विश्वासात to उचललं look at him as unlimited. की तिने त्याच्याकडे अमर्यादित असं पाहावं I म्हणून. mean, Sarah saw that. आणि ज्या साराने असं पाहिलं Oh my, I was about to give up. आणि ती म्हणाली मी हार मानणारच होते, But now the Lord is saying that पण आता प्रभू असं म्हणत I आहे believe. की मी विश्वास धरीन. And the Bible says, आणि बायबल सांगतो even at the age of 90, she conceived. आणि 90व्या वर्षी देखील तिला गर्भधारणा झाली. Amen. आमेन. And she gave birth to Isaac. आणि तिने इसाकाला जन्म दिला. And at one time, आणि एका वेळेस God told Moses प्रभू मोशेला बोलला when he was in the desert, आणि तो जेव्हा त्या अरण्यात होता you feed the Israelites. आणि तो इस्रायली लोकांना भरव. So many of them are there. आणि इतके लोक होते. Moses told the Lord, आणि मोशे प्रभूला बोलला at least there are about 600,000 soldiers. आणि कमीत कमी 6,000 Soldiers, only सैनिक soldiers are होते. there फक्त सैनिकच 6,000 with me. माझ्या बरोबर. And you are saying you will give them food every month. आणि तू त्यांना म्हणतोस की तू त्यांना रोज जेवण देशील. Even if we slay all the animals आणि जरी आम्ही सर्व जनावर for मारली food, अन्नासाठी it wouldn't be enough. आणि ते पुरेसे नसेल.
This is what Moses is telling. आणि हे मोशे म्हणत आहे. And even if we caught all the fish in the sea, आणि जरी आम्ही समुद्रातले सर्व मासे that would काढले not be enough. आणि ते पुरेसं नसेल. See, it looked impossible. पहा हे अशक्य वाटत होतं. But nothing is impossible for God. पण प्रभूसाठी काहीच अशक्य नाहीये. In Numbers 11, 21, 22, you read that. आणि गणना 11, 21, 22 मध्ये Then the Lord वाचू. told him, आणि प्रभू त्याला बोलला has my arm lost power? की माझ्या ज्या हाताने सामर्थ्य गमावलं काय? क्या मेरा पावर कम हो गया? तू सोचता कि मैं नहीं कर सकता हूं? Why did you think like that? तू असं का See, these विचार big करतोस? people also, they limited God. आणि या मोठमोठ्या लोकांनी देखील प्रभूला मर्यादित केलं. The Lord said, प्रभू okay, बोला, you ठीक will आहे. see it. तू ते पाहशील. You will see it तू with पाहशील your own eyes. तुझ्या स्वतःच्या डोळ्याने. And then we see आणि मग आपण पाहतो God fed them for 40 years in the wilderness. आणि प्रभूने त्यांना 40 वर्ष अरण्यामध्ये भरवलं. मोसेस एक महीना भी विश्वास नहीं करता था. लॉर्ड ने उसको 40 साल उनको देखभाल किया. आमेन. They never became sick, nothing. ते आजारी कधीच झाले नाही. That's what the Bible says. आणि असं बायबल They सांगते. were not feeble. आणि ते अशक्त नव्हते. Even they didn't have to buy slippers. आणि त्यांना आपले चप्पल देखील विकत घ्यायची It गरज लागली grew नाही. automatically. आणि ते आपोआप वाढायचे. Hello. Amen. You read it properly in the Bible. तुम्ही बायबल मध्ये व्यवस्थित Everything वाचा. was a miracle. आणि सर्व काही Supernatural. चमत्कार अलौकिक होतं. See, God is able to do. पहा प्रभू करण्यास समर्थ आहे. You serve a creator, not a creation. तुम्ही निर्माण करणाऱ्याची सेवा करताय, Hello. निर्मितीची नाही. You are serving the creator. तो निर्माण करणाऱ्याची सेवा करत होता. There are not many creators. असे अनेक निर्माण करणारे नाही आहेत. They are all creation. ते सर्व निर्मिती आहे. But he is the creator. पण तो एकटाच निर्माण करणार आहे. Amen. आमेन. At one time in the ministry of Jesus, आणि येशूच्या सेवेमध्ये एके वेळेस many people were gathered to hear him. अनेक जण एकत्र झाले होते ऐकण्यासाठी. Nearly about 5,000 just men were there apart from women and children. आणि फक्त 5,000 मनुष्य होते, स्त्री आणि लेकरं वेगळे. And Jesus looked at them आणि येशूने त्यांच्याकडे पाहिलं and told his disciples, he also told Philip, आणि त्यांनी शिष्यांना सांगितलं, फिलिपला सांगितलं, go get the bread for all of them. जा सर्वांसाठी भाकर घेऊन या. They were in the desert. आणि ते त्या वाळवंटा अरण्यामध्ये And होते. Philip said, आणि फिलिप बोलला, even if we work for months, जरी तुम्ही महिने काम केलं we wouldn't have enough money to buy food for so many. आणि आपल्याकडे इतका पुरेसा पैसा नसेल की आपण इतक्या लोकांसाठी भाकर विकत घेऊ शकू. You see, read this in John 6. योहान 6 मध्ये तुम्ही वाचू शकता. The Bible tells us आणि बायबल सांगतं that Jesus knew what he was going to do. की येशूला माहित होतं तो काय करणार आहे. But he wanted to see whether they believe in the impossible. पण त्याला पाहायचं होतं की ते अलौकिक अविश्वासिक गोष्टीमध्ये विश्वास But धरतील काय. they limited him. का? कारण त्यांनी प्रभूला मर्यादित See, they केलं. limited him. त्यांनी प्रभूला मर्यादित केलं. क्या इतना लोगों को कैसा किधर से लाने का, किधर से पैसा आने का, इतना डेजर्ट है, उधर खाना किधर से मिलेगा, एक महीना काम भी किया तो इतना लोगों को दे नहीं सकता. आहा. And the Bible says he blessed that bread आणि बायबल सांगते त्याने त्या भाकरीला And that आशीर्वादित fish. केलं आणि त्या मास्यांना which a small boy had brought, एक लहान मुलाने ते and it आणलं multiplied, आणि ते बहुगुणित and झालं he fed all of them आणि त्या सर्वांना त्याने भरवलं lavishly, आणि एकदम विपुलतेने. so much so आणि इतकं there were leftovers that the Lord had to tell them, go collect the leftovers. की तिकडे अनेक टोकऱ्या ओरल्या होत्या आणि प्रभूला सांगावं लागलं, जा आणि त्या टोकऱ्या गोळा And there करा. were 12 basketful of leftovers. आणि इतकं उरलं होतं की 12 टोकऱ्या भरल्या. Amen. आमेन. Is a God who is more than enough. आणि तो पुरेसेपेक्षा अधिक देणारा प्रभू So आहे. today God is asking you this question. म्हणजे आज प्रभू आपल्याला प्रश्न विचारत आहे Is there anything too hard for me की माझ्यासाठी काही कठीण आहे का, that I can't do in your life? की मी तुमच्या जीवनात करू शकणार नाही. Are you limiting me? तू मला मर्यादित Are करतायस you का, thinking I'm not able to do it? की तू असा विचार करतो मी हे करू शकणार नाही. Why do you close your heart? का तुझं हृदय तू बंद Why you put करतायस, limitations? का तू मर्यादा घालत ये कर आहेस. सकता, वो नहीं कर सकता, ये नहीं कर सकता, वो कर सकता. ऐसा क्यों लिमिटेशन डालते हो प्रभु के लिए? मनुष्य के लिए डालो, हाँ ये नहीं हो सकता, वो हो सकता, ये हो सकता, ये नहीं हो सकता. मगर प्रभु के लिए नहीं, उसके लिए सब कुछ मुमकिन है. Amen. Keep that mind. हे तुमच्या मनात ठेवा. He himself has said it. तो स्वतः बोलला Is there anything too hard for me? की माझ्यासाठी काही कठीण आहे का. So today God is telling you this. आणि आज प्रभू तुम्हाला हेच सांगत आहे. He's asking you the same question. तोच प्रश्न प्रभू तुम्हाला Is विचारत there आहे anything too hard for me की माझ्यासाठी काही अशा कठीण that I आहे का cannot do in your life? की मी तुमच्या जीवनात करू शकणार नाही. It's your unbelief
doubt and fear that hinders me. आणि हे तुमचा अविश्वास, भीती आणि शंका मला अडथळे आणते. If you just believe, जर तू फक्त विश्वास धरशील, He will do the impossible in your life. मग तो तुमच्या जीवनामध्ये अशक्य गोष्टी करून आज आणेल. तुम्हारे जीवन में क्या है जो तुम सोचते हो कि नहीं हो सकता? ऐसा कुछ है? What is that in your life? असं काय तुमच्या You जीवनामध्ये think it is not possible. की तुम्ही विचार करता हे अशक्य आहे, And God is telling you, आणि प्रभू तुम्हाला म्हणत आहे all things are possible. सर्व गोष्टी शक्य आहेत. You just believe. तू फक्त विश्वास धर. Amen. You know, Amen. the reason many don't believe in God who is unlimited, आणि ज्या कारणास्तव लोक विश्वास धरू शकत नाही प्रभूमध्ये जो अमर्यादित because आहे, many have heard such messages कारण अनेकांनी असे संदेश ऐकले that God only supplies our needs, की प्रभू फक्त आपल्या गरजा पुरवतो, not our wants. आपल्याला जे हवंय ते नाही. जो बेसिक नीड्स है वो देगा, मगर उसके ऊपर तुम लैविशली रहने का नहीं देगा. ऐसा बहुत लोगों को मैसेजेस सुना है. तो इसके लिए उन लोग मिनिमम से मिनिमम ही सोच सकते हैं. प्रभु इतना ही काफी है, स्वर्ग में गए कोपरे में एक जगह दो. सी यू नो दे लिमिट हिम दैट वे. आणि ते त्याला मर्यादित करतात. प्रभु 2 वक्त का रोटी दिया भी बस हो गया मेरे को. मीन्स वी आस्क द मिनिमम. आणि आपण एकदम थोडकं मागतो. विषय नहीं वो क्या लॉर्ड बोले क्या क्या पूछ रहा है तो इतना बड़ा बड़ा चीज. क्योंकि हमको सिखाया गया है ऐसा कि जो नीड्स है वही देगा, वांट्स जो है वो नहीं देगा. दैट्स द मैसेज वी हैव बीन हियरिंग. आणि असा संदेश आपण ऐकत आलोय. Yet in the Bible we see आणि तरी बायबल मध्ये आपण पाहतो that He wants to meet not just your needs but also your wants. आणि त्याला फक्त तुमच्या गरजाच पूर्ण करायच्या नाहीत, पण जे तुम्हाला हवंय ते देखील तो तुम्हाला देऊ शकतो. Amen. आमेन. If He can meet your wants, surely He'll meet your needs. आणि जर त्याने तुमच्या मागण्या पूर्ण करेल, मग नक्कीच तुमच्या गरजाही पूर्ण If He करेल. can give you more than enough, जर पुरेशापेक्षा अधिक जर देऊ how can शकतो, you doubt that He will not give you enough? मग तुम्ही असं कशी शंका बाळगाल की तो पुरेसं देणार नाही. Amen. आमेन. जब more than enough देने को तैयार हो तो enough क्यों नहीं देगा? आमेन. Where is the problem? मग अडचण कुठे आहे? In our believing. आपल्या विश्वासामध्ये. Many of the messages have limited God. अनेक संदेशाने प्रभूला मर्यादित केलंय. That's why you're saying ने मेरे को सादा 2 वक्त का खाना मिला ना प्रभु, बस हो गया, मैं बहुत खुश हो जाएगा. See, because we think नहीं ज्यादा पूछा तो क्या है, ये greedy बोलेगा ना, कैसा क्या बोलेगा प्रभु? हाँ? No, असं नाहीये. He is not that kind of God. तो असा प्रभू नाही. He wants to bless you with more than enough. आणि पुरेशापेक्षा अधिक गोष्टीने तुम्हाला आशीर्वादित करायचंय. Amen. He Amen. doesn't want you to suffer. आणि त्याला नकोय की तुम्ही It त्रास is a होसाल. wrong belief आणि हा आपला चुकीचा विश्वास because आहे, of which we don't expect the bigger things. ज्याच्यामुळे आपण मोठ्या गोष्टींची अपेक्षाच करत नाही And we limit Him this much. आणि आपण त्याला इतकंच मर्यादित करतो. प्रभु, इतना दिया तो भी बस हो गया मेरे को. ऐसा हम लोग ने बनाया है. ये मैसेजेस हम लोग रॉन्ग सुन के हम लोग ने लिमिट कर दिया लॉर्ड को. इतना ही देना, उसके ऊपर नहीं चाहिए मुझे. That is wrong. आणि हे चुकीचं आहे. Psalms 23:1 says, आणि स्तोत्र 23 The Lord is my shepherd. प्रभू माझा मेंढपाळ आहे I shall not want. आणि मला कुठलीही कमी पडणार नाही. Amen. Amen. Look at this. Even in Psalms 34:9, आणि स्तोत्र 34:9 the young lions may lack. आणि तरुण सिंहांना भुकेले असतील, Not old lions, young lions. आणि जे म्हातारे सिंह नाहीत, तरुण सिंह, And suffer hunger. आणि ते भुकेले राहतील. But those who seek the Lord पण जे प्रभूचा शोध करतात shall not lack any good thing. त्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टींची कमतरता नसेल. Amen. आमेन. You know, I want you to increase your faith. मला तुमचा विश्वास वाढवायचा आहे. Start believing, start believing for big thing. मोठ्या गोष्टींची अपेक्षा करा, विश्वास Then धरा. easily you will believe the small thing. आणि मग सहज तुम्ही छोट्या गोष्टींसाठी विश्वास Amen. धराल. आमेन. अगर बड़ा पे तुमको विश्वास है तो छोटा पे आराम से होएगा ना. पर हम लोग क्या है, छोटा पे रखा है विश्वास, वो भी मुश्किल से. तो बड़ा तो सोचने का छोड़ दो तुम. बड़ा तो सोच ही नहीं सकता पास्टर, ये छोटा का मेरे को विश्वास नहीं है. See this, हम लोग को ऐसा दबा दिया गया है. When you think for bigger, जस्ट मोठ्या गोष्टींसाठी विचार कराल, then small things are very easy. मग छोट्या गोष्टी You सोप्या believe? होतील. Amen. आमेन. Like some people come and tell me, आणि काही लोक येऊन सांगतात, पास्टर ये ना बहुत बड़ा बीमारी है, बहुत स्ट्रॉन्ग प्रेयर करो. I said what strong, weak क्या है? नहीं क्या है, प्रभु को मुश्किल कठिन हो जाएगा ना तो बहुत ज्यादा प्रेयर करने पड़ता हमने.
See, they are making it impossible. आणि ते अशक्य करत आहेत. That's why I have to tell them there is no strong prayer and small prayer and big prayer. आणि मग त्याला सांगावं लागतं छोटी प्रार्थना आणि मोठी प्रार्थना असं बड़ा नाही. प्रॉब्लम है ना, बहुत प्रेयर करो, बहुत प्रेयर. छोटा प्रॉब्लम है, छोटा प्रेयर करो. Why do you limit God? तुम्ही प्रभूला मर्यादित का करताय? Amen. आमेन. बड़ा हो छोटा प्रॉब्लम हो, प्रभु के लिए सब एक समान है. It is we who make like that, different levels. आणि आपण अशा वेगवेगळ्या पातळ्या तयार करतो. और हम लोग को ही मुश्किल हो जाता है. It becomes hard for us. आणि आपल्यासाठी कठीण होतं विश्वास धरणं. You know, one of the names of God our Father is Jehovah Jireh, आणि आपल्या पित्याचं एक नाव आहे यहोवा इरे, which means याचा अर्थ the all providing one. आणि सर्व पुरवठा करणारा. He provides more than enough. आणि तो पुरेशापेक्षा अधिक गोष्टींचा पुरवठा करतो. And this God who is more than enough came in the flesh. आणि हा जो प्रभू जो पुरेशापेक्षा अधिक आहे And we देहात आला. see आणि आपण पाहतो his name is Jesus. आणि त्याचं नाव येशू And आहे. we see him blessing people abundantly. आणि आपण पाहतो तो लोकांना विपुलतेने आशीर्वाद करत आहे. Let me show you one or two incidents. तुम्हाला एक दोन घटना दाखवू द्या. At one time, आणि एका वेळेस after working the whole night, आणि पूर्ण रात्र काम Peter करण्यानंतर and his team were exhausted. आणि पेत्र आणि त्याचं गट थकले. His team were the fishermen, आणि ते मासे धरणाऱ्याचं गट, and they didn't catch any fish. आणि त्यांनी एकही मासा धरला नाही. Full night went, they didn't catch anything. आणि पूर्ण रात्र श्रम केलं, एकही मासा धरला And they नाही. was really defeated, exhausted, आणि ते खूप थकले होते. and they began to wash their nets. आणि त्यांच्या जाळे ते धुवून लागले. Today no business, no money, nothing. आणि आज व्यवसाय नाही, पैसा नाही, काही नाही. No food, nothing. आज भोजन नाही, अन्न नाही, काही We नाही. tried our best. They were experts, आणि आपण त्यांनी उत्तम प्रयत्न केला आणि ते चांगले एक्सपर्ट्स होते. but yet they didn't catch anything. पण त्यांनी कुठलाही मासा एकही You know, मासा धरला sometimes नाही. you may be expert in any field, but sometimes it doesn't work. आणि तुम्ही एकदम तज्ञ असाल एखाद्या भागामध्ये पण ते काम करत नाही. And Jesus came along, आणि येशू तिकडे आला, and since there was a big crowd, कारण तिकडे मोठी गर्दी he होती. asked Peter to give him the boat आणि त्यांनी त्याला बोट मागितली so that he could go little bit in the sea जेणेकरून तो थोडासा त्या समुद्रात आत जाईल and be far away from the crowd and preach. आणि त्या गर्दीपासून थोडं लांब जाऊन तो प्रचार करेल. And after he preached, आणि प्रचार केल्यानंतर he came to Peter and said, आणि मग तो पेत्राकडून बोलला. in Luke 5 you read that. लूक 5 मध्ये तुम्ही वाचू Okay, शकता. Peter, now let down your nets. आता पेत्रा तुझी जाळी खाली कर Let down your nets, plural. आणि तुझ्या सर्व जाळ्या खाली कर, अनेक वचन. Peter, अरे क्या nets क्या, इधर एक net में भी नहीं आया, एक fish भी. And you are saying put many nets. आणि तो म्हटला इकडे एका जाळीमध्ये एक मासे नाही आला, तो म्हणतोय अनेक जाळे टाक. In Luke 5:4 Jesus is telling him put many nets आणि लूक 5:4 मध्ये प्रभू म्हणतोय अनेक जाळे टाक for a catch. आणि मासे धरण्यासाठी. अरे लॉर्ड तुम ऐसा बात कर रहा है, अरे हम इधर एक्सपर्ट लोग बैठा है इधर, फुल नाइट ट्राई किया एक भी नहीं पकड़ा, और तुम बोलता बहुत सारा नेट्स डालो तुम पकड़ेगा. Peter said, पेत्र we म्हणाला worked hard आम्ही श्रम केला and didn't catch a thing, आणि एकही मासा धरला नाही. but since you say, कारण तू म्हणत आहेस I will do it. मी हे करीन. And then आणि मग when they put the nets, आणि जेव्हा त्यांनी जाळे टाकले it was a boat sinking kind of fish. So many fishes came. आणि इतके मासे आले की त्यांचे नाव बुडू लागली Even the nets were breaking. आणि जाळे देखील तुटू लागले. So much fish they caught, आणि इतके मासे त्यांनी धरले. and they were all astonished. The Bible says. आणि बायबल सांगतात त्यांना धक्का बसला. Peter had a good business that day. आणि त्या दिवशी पेत्राचा मोठा Since he व्यवसाय gave झाला his boat to the Lord, कारण त्याने त्याची बोट प्रभूला दिली. you give your time to the Lord, तुमची वेळ तुम्ही you प्रभूला give देता, your service to the Lord, तुमची सेवा प्रभूला you देता, serve the Lord. तुम्ही प्रभूची सेवा God is करता. not a debtor to any man. आणि प्रभू कुणाचाही ऋणी नाही. Amen. Amen. तुम कोई भी ऐसा नहीं बोल सकता मैं ये दिया और मेरे को नहीं मिला. Amen. No one will say that. आमेन. Never. कधीच नाही. You give one, he'll give it thousands of times. तुम्ही त्याला एक द्या तो 1000 परत करेल. In any area. कुठल्याही भागात. Don't only think for money. फक्त पैसाच नाही, It could be protection. संरक्षण असेल. Maybe you are about to meet with an accident एखादा ऍक्सिडेंट होणार होता and you are protected. आणि तुमचं Unless you संरक्षण would have झालं. gone to the hospital नाही तर मग and तुम्ही spend lakhs of rupees there, हॉस्पिटलमध्ये गेला असता लाखो तिकडे खर्च झाला or असता some sickness. किंवा कुठलाही आजार आला असता. The Lord protected you. प्रभूने तुमचं संरक्षण केलं. Many don't realize that. अनेकांना याची जाणीव नाही. I've preached many times about the ministering angels. आणि अनेक वेळा जे सेवा करणाऱ्या दूतांविषयी मी प्रचार केला आहे. God has assigned them to you to protect you. आणि प्रभूने तुम्हाला त्यांचं नेमणूक केली आहे You ते तुमचं you संरक्षण don't pay करतील. them. Do you pay them? तुम्ही त्यांना पगार देता का? Hello? तुम्ही पगार देता क्या? नाही.
वो तुम्हारे साथ ही रहता है, वो सोता नहीं, बॉडीगार्ड जैसा रहता है बाजू में. हम क्या उसको पेमेंट देते हैं उन लोग को? कौन देता है वो सब? प्रभु. Amen. Amen. We don't consider all that. आपण या गोष्टी गृहीत धरत नाही. मैं एक दिया मेरे को वापस मिलना चाहिए, हम लोग सोचते हैं. The air we breathe, आणि जे हवा जे आपण श्वास घेतो it is God given. प्रभूने दिलेला आहे. अगर if He removes it, we will not even live. जर त्याने ते काढून घेतलं आपण जगणारही नाही. Isn't it? होय की नाही? The sun, the moon, the stars, the day, the night, everything is given free to us by God. आणि सूर्य चंद्र तारे दिवस रात्र सर्व काही प्रभूने आपल्यासाठी दिले. Yet we always look what to give. Should I give this time? Should I come in time? Should I work for the Lord? हम लोग कितना conscious रहते हैं, है ना? अरे इतना क्या है? और इतना कि उसमें से एक ले. There is no money in heaven. स्वर्गात पैसा नाही. Hello? आमेन. No money. स्वर्गात पैसा नाही. Everything will be given freely. सर्व काही मोफत देण्यात येईल. Not for 70 years or 100 years, but forever. आणि 70-100 वर्ष नाही, कायमसाठी. Forever. कायमसाठी. God will take care of you. प्रभू तुमची काळजी घेईल. Remember this. हे लक्षात घ्या. When you go to heaven, जस मी स्वर्गात He's जाल, not telling you पोटली बांध के आओ सब ऊपर. बोलता है ऐसा? हाँ? हेलो? खाली हाथ हम लोग जाते हैं. तुम्हारा अवार्ड, रिवॉर्ड, पैसा, पानी, लैंड, प्रॉपर्टी, हाउस, बंगलो सब नीचे ही है. तुम खाली हाथ जाता है. प्रभु बोलता कि आने के बाद काम ढूंढो. नहीं. घर बनाओ. तुम बोलेंगे अरे बाप रे, अभी वापस से स्वर्ग जाने का मतलब घर बनाने का बेसिक्स है. लोन लो, घर बनाओ, काम ढूंढो, काम मिलता करने. ऐसा नहीं है. God is going to provide all your needs प्रभू तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल freely. मोफत. Amen. Amen. At least think about that आणि त्याविषयी and तरी start विचार करा working for the Lord. आणि प्रभूसाठी काम करा. Okay. So here we see Peter catches so many fish आणि इकडे आपण पाहतो पेत्र इतके मासे धरतो and they were all astonished, the Bible says. आणि बायबल सांगते ते सर्व आश्चर्यचकित झाले. You know, the moment you start trusting and believing God, ज्या क्षणी प्रभूवर भरोसा ठेवू लागता God's power will be mightily released on your behalf. आणि तुमच्या वतीने प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्या That's what वतीवर काम the word of God says. म्हणून तर प्रभूचं वचन That सांगतं the power of God is exceedingly great towards those who believe. आणि जे विश्वास धरतात त्यांच्या प्रती देवाचं सामर्थ्य महानरित्या येईल. The moment you believe, His power increases. ज्या क्षणी तुम्ही विश्वास धरता सामर्थ्य वाढतं. Amen. Amen. That means if you don't believe, there is no power of God in your life then. याचा अर्थ जर विश्वास धरत नाही तुमच्या जीवनात प्रभूचं सामर्थ्य काम करत नाही. So tell your heavenly Father तुमच्या स्वर्गीय पित्याला सांगा that nothing in your life is too difficult for Him to give. आणि तुमच्या जीवनामध्ये असं काही अवघड नाही की जो तो देऊ शकत नाही. For everything is possible for Him in your life. त्याच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये सर्व शक्य आहे. In Mark 10:27, Jesus said, आणि मार्क 10:27 मध्ये प्रभू म्हणतो He looked at them and said, त्याच्याकडे म्हणून with men it is impossible. आणि तो म्हणाला मनुष्यासाठी अशक्य असेल, For people it is impossible, लोकांसाठी अशक्य असेल, but not with God. पण प्रभू बरोबर नाही. That's what Jesus said. आणि से येशू बोलला Not with God. प्रभू बरोबर In Mark नाही. 10:27, मार्क 10:27 for with God all things are possible. की प्रभू बरोबर सर्व गोष्टी शक्य आहेत. Amen. Amen. Even in Matthew 19:26 he said that. आणि मत्तय 19:26 मध्ये With men म्हणतो this is impossible, मनुष्यासाठी अशक्य but असेल with God all things are possible. पण प्रभू बरोबर सर्व गोष्टी शक्य आहेत. It could be difficult for people, लोकांसाठी अवघड but असेल not with God. पण प्रभू बरोबर नाही. So take all your impossibilities to God, will make it possible for your life. आणि तुमच्या सर्व अशक्य गोष्टी प्रभूकडे घेऊन जा आणि तो सर्व गोष्टी शक्य करून दाखवेल. Amen. आमेन. There is no prayer too hard for God to answer. आणि प्रभूसाठी कुठली प्रार्थनेचं उत्तर देणं अवघड नाही. There is no problem too hard for God to solve. आणि कुठली समस्या कठीण आहे जी प्रभू सोडू शकत नाही. There is no problem for God to save even the worst sinner. आणि वाईटातल्या वाईट पापाला वाचवण्यामध्ये देखील प्रभू असमर्थ नाहीये. Amen. आमेन. There is no problem with God to love those who don't love Him. आणि जे त्याच्यावर प्रेम करत नाही प्रभूला अवघड नाहीये त्यांच्यावर प्रेम करण्यास. Everything is possible. सर्व काही शक्य आहे. Amen. आमेन. Okay, we'll end up here because आणि इकडे समाप्त we don't करूया have time.